दररोज आपण हजारो पावलं चालतो मुंबईच्या रस्त्यांवरून, स्टेशनांवरून, गल्ली बोळ्यांतून. पण तुम्हाला माहित आहे का, ज्याच्यावरून आपण दररोज चालतो त्या जमिनीखाली मुंबईचं एक अज्ञात जग आहे. एक असं जग ज्याची कोणी गोष्ट सांगत नाही. पण नितीन साळुंखे यांनी मात्र ती लिहून ठेवली आहे अज्ञात मुंबई या भन्नाट पुस्तकात. नमस्कार मंडळी, मी हेमंत हेडाव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुस्तकालय मराठी या यूट्यूब चॅनलवर. आमच्या पुस्तकांची सहल या भागात दर शनिवारी आम्ही तुमच्यासाठी नवनवीन पुस्तक घेऊन येत असतो. आणि आजसुद्धा इतिहास जाणून घेणाऱ्यांसाठी आणि खास मुंबईकरांसाठी त्यांच्याच मुंबईची कहाणी सांगणारं पुस्तक घेऊन आलो. या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे आहेत, तर या पुस्तकाचं प्रकाशन मनोविकास प्रकाशन यांनी केलं आहे. चला तर मंडळी, जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला. अज्ञात मुंबई नावातच भारी गुढता आहे, हो ना? आणि ही गुढता फक्त नावापुरते नाही. मुंबईच्या 7 बेटांपासून सुरू होणाऱ्या या पुस्तकात तुम्हाला भेटतात विस्मरणात गेलेली ठिकाणं, गावांची न संपणारी नावे, जुन्या कॉलनींच्या गल्ल्यांमध्ये हरवलेल्या गोष्टी आणि त्यामागचं इतिहासाचं रोचक रूप. कधी विचार केला आहे का की फोर्टला फोर्ट का म्हणतात? भायखळा नाव कुठून आलंय? चिंचपोकळी म्हणजे नक्की काय? आणि घोडपदेव नावाचं देव खरंच आहे का? हे सगळं समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हवं आहे एकच पुस्तक, आणि ते म्हणजे अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे कोकणातले पण मनानं मुंबईकर. त्यांनी या पुस्तकासाठी मुंबईच्या गल्लोगल्लीत भटकंती केली आहे. जिथे कोणी थांबत नाही तिथे ते थांबले, पाहिलं, संशोधन केलं आणि अज्ञात मुंबई साकारली. बघा, या पुस्तकात तुम्हाला सापडतील मुंबईच्या नावांची खरी कथा, जुने बाजारपेठांचे बदलते रूप, रेल्वे स्थानकांच्या आसपासचे विस्मरणात गेलेले गाव, ब्रिटिशकालीन रस्त्यांची रोचक माहिती आणि मुंबईतल्या देवळांचे, मशिदींचे अनसुने इतिहास. हे पुस्तक म्हणजे माहितीचा खजिना नाही, तो एक अनुभव आहे. ज्याला वाचताना तुम्ही स्वतः मुंबईच्या जुन्या रस्त्यांवरून चालत असल्यासारखं वाटतं. कधी चिंचपोकळीच्या देवळात थांबलेलं वाटेल, तर कधी गिरगावच्या कोपऱ्यावर गडबडीतल्या शांततेचा आवाज ऐकू येईल. तर मित्रांनो, अज्ञात मुंबई हे पुस्तक का वाचावं? कारण आपल्याला मुंबई माहीत आहे, पण तिचं मर्म माहीत नाही. आपण इथे राहतो, पण तिची गोष्ट आपल्याला कुणी सांगितलेली नाही. आणि ही गोष्ट सांगतोय एक लेखक, ज्याचं प्रत्येक पान म्हणजे संशोधन आहे, ज्याचं प्रत्येक पान म्हणजे मेहनत आहे आणि मुंबईबद्दलची आंतरिक ओढ आहे. जर तुम्ही मुंबईवर प्रेम करता, इतिहासात रस आहे किंवा फक्त रोज दिसणाऱ्या गोष्टींचा वेगळा अर्थ शोधत असाल, तर अज्ञात मुंबई तुमच्यासाठी एक परफेक्ट पुस्तक आहे. अज्ञात मुंबई ही फक्त गोष्ट नाही, ही आहे तुमच्या शहराची आत्मकथा. याला वाचा, याला जाणून घ्या आणि पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही मुंबईच्या रस्त्यांवरून चालाल तेव्हा थोडा वेळ थांबा, पहा आणि तिच्या नकळत सांगितलेल्या कहाण्या ऐका. हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शिवाय आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल करून किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. तर मग मंडळी, कशी वाटली आजची माहिती? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच नवीन आणि जुन्या सर्वच पुस्तकांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.